अरे मंडळी. चालू पण झाला. तर ऐका आता आम्ही काय बघायला चाललो, कुर्ले पकडू कुर्ले पकडू चाललो. आपलं सामान तयारी चालू असा. हा माझा मेवना असा, ह्यो माझं मागच्या भाऊजी. ब्लॉग मध्ये तुम्हाला मी आधीच सांगितलेला असा. आणि मी बायको असं. हा बायको असं आहे. असा ही माझी कारभारी नाही. हा ही पण चाललेली आहे कुर्लं पकडाक है ना, कुर्लं पकडाक. हा तर आता तुम्हाला एक एक करून आहे ना दाखवतो कोण कसं कसं काय काय कोण कोण करतात. माझे येणार आहे? सासरे आहे. आता आम्ही चाललो आहे कुर्ले पकडायला. ही माझी सासूबाई असा कुठे गेली हे बघा, ही माझी सासूबाई असा. ही आता कुर्लं पकडू नाही येत असं ना, येत नाही येत आहे. ही कुर्लं फक्त साफ करणार आहे, आणि आम्हाला बनवून दे. शिजवून देत शिजवून देते. ओके ही माझी हे बघा, ह्यो जो मागे लाल मॅक्सी मध्ये जो दिसतोय तो माझा भरभक्कम माणूस, तो माझा मेवणी असा. हा मग ती पण आता आहे ना आमच्या सोबतच खेकडी पकडायला येते, कारण ती मेन मोठी मास्टर माइंडेड आहे. ती सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवणार आहे, कशा पकडायच्या कशा खायच्या. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. तर मंडळी हे माझे सासरे असा असत, हे माझे सासरे असत. आता हे यांच्यासोबतच मी आता खेकडी पकडायला जाणार आहे. हां ते आता मला शिकवतात. आता बघा हे सगळे जे खाली बघताय तुम्ही या जाळ्या आहेत, या जाळ्यांमध्ये एक एक खेकडी टाकणार आहोत आम्ही, पकडणार आहोत. काय काय अटकवायचं त्याच्यामध्ये काय. तर आपण इथून पुढचा व्हिडिओ हळूहळू बघतच राहू, काय करायचं आहे कसं करायचं आहे ते. तर मंडळी बघा ही माझी बायको आहे, हिच्याच गावी मी आलो आहे. ओके तर आता आम्ही जोड्याने जात चाललो आहे खेकडी पकडायला. आता बघूया किती आपलं लक आणि कशी पकडतात त्यांच्याकडे. कारण आमच्या या स्पेशली कोकणातली पद्धत आहे ना, म्हणजे गोड्या पाण्याचे खेकडे मिळतात. तिथली पद्धत थोडी वेगळी आहे. आम्ही स्वतः हाताने डायरेक्टली पकडतो, दगडा बिगडांच्या खालून वगैरे जे भेटतात ते. इकडे कसे समुद्री खेकडे आहेत, तर इकडे ते प्रॉपरली जाळं वगैरे लावतात आणि ते जाळं लावून मग त्याच्यामध्ये अटकवून त्या खेकडी म्हणजे कुर्ले बोलतात, म्हणजे प्रकार वेगवेगळे आहे, कुर्लं वगैरे बोलतात. तर आपण ते प्रकार काय आहे कसं आहे त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघूया आणि त्यानंतर मग आपल्याला कळेल की काय कोणत्या गोष्टी कशा काय म्हणजे हे पकडतात. त्यानंतर अजून काय कोणतं होतं ते काय पकडायचं, मुळे म्हणजे शिंपल्यांचाच एक मोठा प्रकार आहे, तो देखील पकडायला जातो. त्याचा देखील व्हिडिओ आहे ना मी सोबतच टाकेन ब्लॉगवरती. ओके तर मंडळी हे बघा, हे आता चाललेले हे जाळींचे प्रकार आहेत. या जाळ्यांमध्ये पकडणार आहेत. आता कसे पकडतात काय ते आपण बघूया. ते माझे सासरे चालले तिकडे, बघूया आता आपण एक एक व्हिडिओमध्ये कोण कसं कसं काय काय पकडतात ते. ठीक आहे चला भेटूया आपण अजून थोड्या वेळाने प्रॉपरली. आणि स्पेशली मालवणची खासियत म्हणजे निसर्ग आहे. निसर्गामध्ये तुम्ही पाहता की कसा घनदाट जंगल आहे, प्रॉपरली झाडाझुडपांमधून म्हणजे निसर्गाचं सौंदर्य जर का अनुभवायचं असेल तर नक्की तिकडे या तुम्ही. त्याचबरोबर हे बघा, हे आमचा मेन मोठा माणूस असा, यांच्याशिवाय आपलं कोणतंच काम होणार नाही. आणि नक्की एकदा आहे ना या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे जर का निसर्गाचा सुख अनुभव करायचा असेल तर नक्कीच तुम्ही आहे ना मालवणला एकदा व्हिजिट करा. हो चला आता नदीच्या किनाऱ्यानं आपण चाललेलो आहोत खेकडी पकडायला. खेकडी आणि कुर्ले, फक्त जागा बदलली की भाषेप्रमाणे आहे ना ठिकठिकाणी प्रत्येक प्राण्याची नावं वेगवेगळ्या ठिकाणी घेतली जातात. प्राणी असू दे, माशांची वगैरे. आता इकडे कुर्ले बोलतात. बघूया आता आपण. बघा आता हे सगळे आता बघा माझ्यावरती हसतायत का, तर हे प्रॉपरली इकडचे गावकर असतात त्याच्यामुळे. पण ह्यांना कुठे माहिती आहे मी पण कोकणचा असा कोकणी माणूस आहे प्रॉपरली. आम्ही पण खेकडे, चंडीचे मासे हे प्रकार आम्हाला पण माहिती आहेत चांगलेच, तर आम्ही पण पकडतो. आणि खेकडा पकडल्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला ब्लॉगवरती दाखवणार आम्ही. चालायला तरी भेटतं, काल चालायला पण भेटत नव्हतं. हाच आता ज्या ठिकाणी आलो ना आपण, हाच स्पॉट आहे. हाच स्पॉटवरती आपल्याला आता एक एक तयारी चालू आहे हळूहळू. आता हळूहळू आहे ना पाण्याचे स्तर पण थोडासा वाढायला लागला आहे.
जनरली आपण जेव्हा म्हणजे जसं चिपळूण कोकणामध्ये वगैरे जेव्हा आम्ही पकडतो ना, तेव्हा नदीच्या गोड्या पाण्याला कसे म्हणजे असे खडकाळ्या जमिनी वगैरे असतात, त्या दगडांमध्ये वगैरे आपल्याला कुर्ले मिळतात. इकडे तसं नाही आहे. इकडे चढणीला वगैरे व्यवस्थित आहे ना पकडायला लागतात. आता ही काहीतरी मला दाखवते, बघूया आता आपण इकडे काय कुठे खेकडी वगैरे काय दाखवतात ते पाहूयात. इकडे पाणी हळूहळू आता चढायला लागले. हे बघा, बघू शकता तुम्ही जवळून. हा बघा, पाण्यात पाणी बघा हळूहळू. बघा पाणी हळूहळू वाढायला लागलं. हां चला, आमची बायको आता ती तिच्या गावात आहे ना, त्याच्यामुळे ती डायरेक्टली नावाने पण हाक मारायला लागलेली आहे मला. तर तर या आता आम्ही तुम्हाला दाखवतोय खेकड्यांचा प्रकल्प. जिथे प्रकल्प तिथे आहेत 100-150 प्रजातीचे. प्रजातीचे आणि खूप सारे खेकडे. मग आपण पकडायचे कशाला? हे आहे माझं गाव मालवण. ओके, अस्मिता टॉप. नाही मालवणी, या असा माझा गाव मालवण. अच्छा, ह्या तुझा गाव असा आणि खूप सुंदर गाव असा. तुमचा खेकडे खेकडे हे कुर्ले. कुर्ले ते कुर्ले, कुठे मुरले कुर्ले. खूप छान छान तुमचं गाव, तुमचं वाक्य आम्हाला आवडलेलं आहे. चला ओके, ठीक आहे, चालेल. बघा, हे खेकड्याचा प्रकल्प आहे. आता तेच दाखवण्यासाठी घेऊन आले. बघूया आपण जवळून आहे ना थोडंसं. बघ याच्यामध्ये बघ ते दाखवत आहेत. हे बघ, याच्यामध्ये इथे व्यवस्थित छान छानसे आलेले आहेत. बघ इकडे भरपूर छोटे छोटे म्हणजे छोटे नाही, मोठ्या साईजचेच खेकडे आहेत. त्यांनी प्रॉपरली प्रकल्प टाईपमध्ये म्हणजे बनवलेला आहे. हे बघा, खेकड्याची शेती अशा टाईपचा हा प्रकार आहे सगळा. छान, खूप छान, खूप छान. आणि हा जो प्रकल्प आहे ना, तो माझ्या 3 नंबर सासऱ्यांनीच बनवलेला आहे. अनिल काका आम्ही जो बोलतो ना, त्यांनीच बनवलेलं आहे. खूप छान प्रकल्प आहे. एक प्रकारे सांगायचं म्हटलं तर अशा प्रकारचे छोटे छोटे उद्योग आहेत ना, गावच्या ठिकाणी राहूनसुद्धा आहे ना आपण करू शकतो. खूप छान. अशाच टाईपचे आपल्याला खेकडे कुर्ले आपल्याला पकडायचे आहेत. हे तर प्रकल्पवाले आहेत, बट आपण याच्या व्यतिरिक्त देखील आपण बघणार आहोत. एक आहेत ना जाळी लावलेली आहे तिकडे. जाळ्यांचे दोर तुम्हाला दिसत असेल. बघा, तिकडे एक लावला आहे, इकडे एक लावला आहे. परत त्याचबरोबर बघा, इकडे माझे सासरे आहेत, त्यांनी पण एक लावला आहे. थोडीशी हालचाल दिसली की लगेच जसं असं पाणी वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे आता सध्या तरी छोट्या छोट्या साईजचे कुर्ले मिळतात. त्यातला तुम्हाला बघायचं असेल तर दाखवू शकतो मी. बघा, 3 छोट्या छोट्या साईजचे भेटलेले आहेत. आता हळूहळू मिळतील आपल्याला एक एक करून, कारण पाणी आता खूपच वाढायला लागलेलं आहे. बघू शकता. हे बघा, आमची कारभारीन बघा तिकडे जाते, छोटीवाली लाल वाली. तर बघा, हे अशी अर्धी बादली आपल्याला भरून भेटलेली आहे. आणि ते पण निव्वळ 1 ते 1.5 तासामध्ये आपण पकडलेले आहेत ते. आणि चांगली मोठी साईज आहे. हे बघा, साईज बघा साईज बघायची. अशाच साईजचे ते छोटे छोटे 2-3च आहेत, बाकी सगळे मोठ्या साईजचेच असतात. सगळं मोठे मोठे. तर मंडळी, आता खेकडी पेकडून झालेली आहेत आपली. आणि आता परतीचा मार्ग. जवळपास 1.5 तासामध्ये आम्ही अर्धी बादली खेकडे म्हणजे पकडा, कमीत कमी 30-35-40 खेकडे असतील ॲप्रॉक्सिमेटली. तेवढे खेकडे पकडून आता घरी चाललेलो आहोत. बघा, आता अख्ख्या दिवसभराची मेहनत आता आपल्याला रंग घेऊन येणार आहे.
आता एक एक करून आहे ना सगळ्यांच्या नांग्या काढणार आहे. डेंगे घ्यायचे आहेत. हा ते हे का रस्ता नको एक ताट घेऊन ये. हे आमचे अनिल काका. एकदम पण डिश आणू नको त्या साईडून काढा. किलकिलाट चालू आहे. हां खेकड्यांचा खिळखिळ आहे. एक पण आहे जवळ भेटायला मागत नाही आहे. भेटला वाटतं. पकडलं आम्ही नाही येत लोक. त्यांना माहिती आहे आता आपली मर्डर होणार. हो मर्डर होणार आहे. आता त्यांचा शेवटचा दिवस. हो पकडल्यानंतर चालेल सोडत बरोबर पकडला. अरे बापरे जीवच सोडत नाही तो त्याच्यातून तुटला. चला तो नाही चावणार आता. खाली टाकू इथे का त्याच्यात टाकू? पायाने गुदगुदी याच्यात- ठेव. हे हा. असं करता बघ. साईज बघा बघताय. असं हे. परफेक्ट एकदम मेल मोडा का याला. आता याचा गेम होणार आहे. आता गेमच केला. त्याने आपला गेम केला असता. सोडला गेम ना. करायचं नादा. तो गेम मध्ये मारूच्या आधी आमचं आमचा गेम करतो. करू. ए इंजन चालू आहे काय बघ. बंद केलं ना. हे ठेवतात ना ते बघ. ते लाल काढू काय आता काढू हां तेच बोललो. तर मंडळी बघा आता खेकड्याचं काय कालवण बनवलं नाही. हो आमची कारभारीण बाई आता इथं बनवते. बघूया आता. हे कोणी बनवलं. तू बनवलं की काकीने. मी बनवलं. ओके. चुलीवरचा खेकड्याचा रस्सा. खेकड्याचा रस्सा. ओके. डेंगे बिंगे काय कसं दिसतं ते बघा. अरे कलर चेंज झाला. लाल कलर झाला यांचा. हा आहे डेंगे. हा डेंगे. ओके. सोबत काय त्याच्या हे रस्सा फेंद्या. पेंद्या. ओके फेंद्या. बरं ठीक आहे. बघूया आता चुलीवरचं बनवलेलं आहे म्हटल्यानंतर चवीमध्ये नक्कीच फरक जाणवेल आपल्याला. तर भेटूया आता आपण अगदी खाताना कशी टेस्ट झाली वगैरे काय ते. मम्मी इकडे बघ. हां बघा आता इकडे चपातीची प्रोसेस चालू आहे. ही आमची छोटी बाई. ही मम्मी बाई. छोट्या इकडे बघ इकडं. हां हॅलो हाय. तर आता खेकडी शिजून तयार झालेली आहेत. आता फक्त खायचं काम बाकी आहे. हाय अमित. आता सुरुवात करतो. हे बघा पूर्ण टोप घेऊन आम्ही दोघे जणच बसलेलो आहोत. तो पूर्ण खाली करायचा. कोणाला ठेवायचं नाहीये. सगळ्यांचं संपवायचंच आहे.